And welcome to our ARC integrated project for the academic year 2020-2021. This is Group A and I am its leader. The aim of this presentation is to study the state of Orissa in detail. Orissa is a socially, culturally and geographically diverse state of India. Hold on your curiosity and to know more, let's start. नमस्कार मंडळी, माझे नाव अश्विन रवी महल्ले. मी इयत्ता 10वी एडिसन यात शिकतो. माझे अनुक्रमांक 5 हा आहे. या प्रकल्पामध्ये माझा विषय मराठी हा असून आपण यात ओडिया सण व कला याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सुस्वागतम. ओडिसी सण व कला. परिचय. एक, सण. पुढीलप्रमाणे आपण ओडिसा येथील सण बघणार आहोत. एक, कालीपूजन. कालीपूजन अश्विन महिन्यात होते. विशेषतः केंदुझर जिल्ह्यात कालीपूजनाच्या वेळी आठवडाभर मेळा भरतो. आठवडा संपल्यानंतर काली देवीची मूर्ती भव्य मिरवणुकीवर नेली जाते आणि नंतर पाण्यात बुडवली जाते. 2. कुमार पौर्णिमा. कुमार पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी येते. हे प्रामुख्याने अविवाहित मुलींनी साजरे केले जाते, जे देखनापतीसाठी प्रार्थना करतात. मुलीही या दिवशी कुचीसारखे पारंपरिक खेळ खेळतात. प्रथमाष्टमी. प्रथमाष्टमी वर कुटुंबे पहिल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. एंड्रीपिठा ही एक खास पदार्थ आहे जे या प्रसंगी तयार केले जाते. हे मार्गशीर्ष महिन्याच्या 8व्या दिवशी येते. 4. वसंत पंचमी. वसंत पंचमी माघ महिन्याच्या पहिल्या चंद्र पंधरवड्याच्या 5व्या दिवशी येते. हे सरस्वती पूजा म्हणूनही पाळले जाते. हे वसंत ऋतूचे आगमन देखील चिन्हांकित करते. 5. डोला पौर्णिमा व होळी. डोला पौर्णिमा हा राज्यभर 5 दिवस चालणारा सण आहे. त्यानंतर डोला पौर्णिमा होळी येते. या दिवशी ओडिया कॅलेंडर तयार होतो आणि जगन्नाथ या देवताला अर्पण केला जातो. 6. रथजत्रा. रथयात्रा ओडिशाच्या पुरी येथे उद्भवला जातो. हा उत्सव संपूर्ण ओडिशामध्ये काळ्या पंधरवड्याच्या आषाढीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महोत्सवाच्या दिवशी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून गुंडीच्या मंदिरात नेण्यात येतात. भाविकांनी दोऱ्याने रथ ओढले जातात. 2. कला. पुढीलप्रमाणे आपण ओडिशा येथील कला बघणार आहोत. 1. संगीत. ओडिया संगीत हे चित्रपट, ध्रुवपद, पांचाळ आणि चित्रकला अशा 4 प्रकारांचा मेळावा आहे. ओडिया संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे पाडी संगीत, ज्यात वेगवान शब्दात गाणे असते. 2. हस्तकला. ओडिशामध्ये मुख्य हस्तकलेचे 5 प्रकार आहेत. यात प्रात्यक्षिक काम, पितळ आणि बेल धातू, चांदीची बत्ती आणि दगडी कोरीव हे सर्व प्रकार आहेत. 3. चित्रकला. ओडिशामधील म्युरल पेंटिंग ही खूप प्रसिद्ध आहे. सीताबिंजी येथे रावणछायाच्या उत्तरकालीन गुप्त काळातील एक भित्तिचित्र आहे जे अजंता शैलीतील साम्य दाखवते. 4. रचनात्मक कला. पुरीतील जगन्नाथ मंदिर हे पिपिली कटक येथून चांदीच्या कलाकृती, पट्टाचित्रास, निलगिरीच्या प्रसिद्ध दगडी भांडी,
यासाठी प्रसिद्ध आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि संबलपुरी वस्त्र देखील प्रसिद्ध आहे. 5. वाळूकला. ओडिशा येथील पुरीमध्ये वाळूकला विकसित झाली गेली आहे. 6. इतर. ओडिशामध्ये बाउंसराणी, दंडनाटा, धनुजत्रा, केडू जत्रा, पातवा जत्रा आणि सांप्रदा हे कला प्रसिद्ध आहेत. धन्यवाद. My name is Athur Patil. I am from class 10th Edison. My roll number is 6 and my subject is maths. Welcome, my name is Athur Patil. I am from class 10th Edison. So my subject is mathematics. In mathematics we are going to discuss about the structures of the temples that are built in Odisha. Okay, so let's begin. So there are mainly three types of architectural designs of the temples in the Kalinga architecture. They are mainly Rekha Devda, Pinda Devda and Khakra Devda. So as you can see the examples how are they made. So let's begin with the Rekha Devda. So Rekha in Oriya means straight line. It is a kind of tall building with the shape of sugar loaf like Shikra. So inside the Shikra there are the Shikra protects the Garbhagriha where the idols of the deities are placed. So some examples of the temples which are having this kind of architecture are Jagannath Temple in Nayagara, Odisha, and the second Shikara of the Jagannath Temple in Puri. So let's go to the next type of structure. So next type of structure is Pinda Devda. It is a mainly square shaped building. It's having a typically pyramid shaped roof, and it is having some kind of a little towers near it, but they are not mainly all the builds. There are only some builds. So the examples of them are Jaga Mohan of Yameshwar Temple in Bhubaneswar and the Digambar Jaina Temple in Bhubaneswar. So let's go with the next one, Khakra Devda. Khakra Devda is a rectangular building with a truncated pyramid shaped roof. It is like Gopuras. The name comes from the Khakru because of the shape of the roof. The temples of these temples are of mainly female deities. Okay, so the temples which are having this architecture are Durga Temple in Benki and Kedar Gauri in Bhubaneswar. My name is Gautam Bagade. I am a student of class 10th Edison and my subject SST. My topic is climate of Odisha. Climate. Odisha having a tropical climate characteristic by high temperature, high humidity, middle to high rainfall and short to middle winters. As per the Proppings climatic classification, most part of Odisha comes under the AW having a tropical savanna type of climate. The southwest monsoon normally sets in between 5th June and 10th June in coastal plain, and by July, 1st of July, the whole of the state comes under full of sea waves of the southwest monsoon. The normal rainfall of the state is 1451.2 millimeters. About 75 to 80% of rainfall is received from June to September. This is the annual rainfall of Odisha graph. This table is the number of or speed of wind on cyclone, floods, droughts comes in Odisha. The climatic risk in Odisha: high variability of rainfall, leaving people with 2 packets provided of food storage, droughts, dry spell at an interval of
every 2 years. West Odisha with major through every 5 to 6 years. Flash flood during rainy season. Heat waves in summer. Intense flooding and cyclones.